शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मिरची पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढायचे, शक्यतो आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जय शिवराय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आपण मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय जबरदस्त महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे आणि ही माहिती म्हणजे मिरची वेळापत्रक भाग तिसरा। तर ह्या तिसऱ्या भागामध्ये अशी कोणती महत्त्वाची माहिती पाहतोय तर लक्षात घ्या, आपण मिरची पिकाची लागवड केल्यानंतर ठराविक दिवसानंतर ह्या मिरचीच्या रोपांची मर होते, गळे पडतात, मुळ्या डॅमेज होतात। त्याचबरोबर मिरचीला खोडकीड असेल, खोडआळ्या असेल, मिरचीची झाडं पडत असतील आणि ह्या रोपांची योग्य प्रकारे वाढ होत नाही। त्यावर कशा पद्धतीने नियोजन आणि नियंत्रण मिळवायचे, तर यावर मी जबरदस्त महत्त्वाची काही औषधं आहेत, तर ही माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। मग ही औषधं आहेत तरी कोणती, यांचं प्रमाण किती घ्यायचं आहे, ही आपण कशा पद्धतीने आपल्या मिरची पिकाच्या रोपांना देणं गरजेचं आहे। तर या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, ह्या मिरची वेळापत्रक भाग तिसऱ्यामधील जी महत्त्वाची माहिती, मिरची मर होणे, डंपिंग होणे, मुळ्या कुजणे, रोपांची मर होणे, गळे पडणे, यावर प्रतिबंधक उपाय म्हणजे आपल्याला एखादी ड्रिंचिंग आळवणी करायची आहे। त्याचबरोबर तुमच्याकडं पाटपाण्यावर मिरची असेल, पाटपाण्यावर देखील ही औषधं सोडणं गरजेचं आहे। तर ही औषधं घ्यायची तरी कोणती, तर लक्षात घ्या, आपल्याला बेस्ट ॲग्रोलाइफ कंपनीचं जे वार्डन आहे तर हे घ्यायचं आहे। तर या वार्डनमध्ये 3 महत्त्वाचे घटक बघायला मिळतात। पहिलं तर एक कीटकनाशक आणि 2 बुरशीनाशक। आता हे कोणते घटक आहे तर लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला ॲक्ट्रा हे कीटकनाशक बघायला मिळतं, त्याचबरोबर रोको आणि ॲमिस्टर ही 2 बुरशीनाशकं बघायला मिळतात। आता याचं प्रमाण प्रति एकरसाठी 200 लिटर पाणी घ्यायचे आणि यामध्ये हे वार्डन 400 मिली घ्यायचे। आता हे द्रावण एकत्र करायचे, पण यामध्ये आपल्याला आदास्काचं जे सिबॉन आहे तर हे घ्यायचे। आता या सिबॉनमध्ये काय आहे तर ऑर्गॅनिक कार्बन आहे, प्लस यामध्ये आपल्याला NPK नत्र स्फुरद पालाश या तिन्ही घटकांचा समावेश झालेला बघायला मिळतो। त्याचबरोबर हे सिबॉन काय करतं की अपटेक करण्याचं काम करतं आणि तुमच्या ज्या मिरचीची रोपं आहे तर ही मरून देत नाही, पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवतं आणि एकंदरीतच तुमच्या मिरचीच्या रोपांचं उत्पादन म्हणजे मिरचीची झाडं ही वाढवण्यास जास्त प्रमाणे मदत करतं। आता या सिबॉनचं प्रमाण तुम्हाला सांगायचं झालं, प्रति एकर 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला 1 लिटर याप्रमाणे घ्यायचे। आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, ही जी काही 2 महत्त्वाची औषध तुम्हाला सांगितली, वार्डन आणि सिबॉन, ही एकत्र 200 लिटरच्या पाण्यामध्ये करायची। तुम्हाला याची ड्रिंचिंग आळवणी करता आली तर आळवणीही करा, तुम्हाला हे पाटपाणी सोडायचं असल्यास पाटपाण्यानेही सोडा, ड्रिपनेही सोडायचं असल्यास ड्रिपनेही सोडा आणि महिन्यातून एकदा आपल्याला हे सोडणं गरजेचं आहे। मिरची पीक ज्यावेळेस तुमचं 15 दिवसाचं होईल त्यावेळेस एकदा आपल्याला हे सोडणं गरजेचं आहे, ड्रिंचिंग आळवणी करणं गरजेचं आहे। जसं तुम्हाला शक्य होईल तशा परिस्थितीमध्ये हे आपण आपल्या मिरचीच्या पिकाला रोपाला देणं गरजेचं आहे। आता यामुळं होणारे जबरदस्त फायदे, वार्डनमध्ये 3 घटक, एक कीटकनाशक, 2 बुरशीनाशक, जमिनीमधली हानिकारक बुरशीनाशी होणार आणि तुमचं मिरचीचं रोप योग्य पद्धतीने वाढणार, जी खोडकीड आहे ही जाणार, खोडआळी असेल ही जाणार, तुमच्या मिरचीचे गळे पडणार नाही आणि तुमच्या मातीमध्ये जी बुरशी ही देखील नाहीशी होणार। त्याचबरोबर सिबॉनमुळे तुमच्या मिरचीची जोमदार वाढ होणार, रोपांची जोमदार वाढ झालेली तुम्हाला एकंदरीत दिसून येणार आणि एकंदरीतच ज्या मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्यांना एक महत्त्वाची अडचण होती की आमच्या मिरचीची मर होते, मग यावर कशा पद्धतीने आम्ही नियंत्रण आणि नियोजन मिळवणं गरजेचं आहे, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि जबरदस्तच माहिती तुमच्यासमोर आज मी सांगितलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, मिरची वेळापत्रक भाग तिसरा यामधील ही महत्त्वाची माहिती तुम्हाला जर आवडली असेल, तुम्हीही ही ड्रिंचिंग आळवणी पाटपाण्याने ड्रिपने हे सोडत असाल, नंबर 1 तुम्हाला रिझल्ट येणार आहे। ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची। तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही। तसेच आता ही जी काय आपण माहिती सांगितलेली आहे तर ही माहिती तुम्ही यापूर्वी कधीही ऐकलेली नाही, कारण
आत्तापर्यंत हे औषध कोणी तुम्हाला सांगितलेलं नाही, कारण मी याचा स्वतः अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे मला याचा रिझल्ट आलेला आहे आणि तोच तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही माहिती आवडली, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे। धन्यवाद। जय जवान जय किसान।